जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून, नाही का? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अहमदनगर महाविद्यालय संचलित दिव्यांग विद्यार्थ्यांचे संसाधन केंद्र आयोजित वक्तृत्व, गायन आणि काव्यवाचन स्पर्धांचे 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते आणि आज शिक्षक दिनाचे औचित्य साधत आम्ही विजेते घोषित करीत आहोत. परंतु तत्पूर्वी आपण RCDA बद्दल थोडंसं जाणून घेऊया. अहमदनगर महाविद्यालयाने 2009 मध्ये RCDA म्हणजेच रिसोर्स सेंटर फॉर डिफरंटली एबल दिव्यांग विद्यार्थ्यांचे संसाधन केंद्र ही संस्था सुरू केली. RCDA मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ लायब्ररी, ब्रेल लायब्ररी तसेच कम्प्युटर लॅब आणि ऑडिओ रेकॉर्डिंग रूम यांसारख्या विविध फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या. ऑडिओ लायब्ररी आणि ब्रेल लायब्ररीमध्ये जवळपास 100हून अधिक ब्रेल बुक्स अवेलेबल आहेत. तसेच फ्लेक्स टॉप रीडर यासारखे उपकरण देखील उपलब्ध आहेत, ज्याच्यात ई-बुक्स आणि PDF डॉक्युमेंट्स ॲड केले की ते ऑडिओमध्ये कन्वर्ट करते. तसेच लो विजन विद्यार्थ्यांसाठी विविध सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत की ज्याचा वापर करून विद्यार्थी स्क्रीन रीड करू शकतात. अशा या RCDA मध्ये दरवर्षी विविध उपक्रम आयोजित केले जातात आणि त्यातलाच एक उपक्रम म्हणजे या स्पर्धा. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि या स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी आम्हाला जे परीक्षक लाभले त्यांच्याविषयी जाणून घेऊया. कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, जीता वही जो डरा नहीं. RCDA रिसोर्स सेंटर फॉर डिफरेंटली एबल, इस डिपार्टमेंट ने जो विविध प्रतियोगिता का आयोजन किया है, इन प्रतियोगिता का परीक्षण डॉक्टर सुधाकर शेलार सर ने किया. डॉक्टर सुधाकर शेलार सर अहमदनगर महाविद्यालय में 27 साल से कार्यरत हैं. उन्होंने कई PhD और MPhil स्टूडेंट का मार्गदर्शन किया और कई ग्रंथ लिखे, जैसे रानगंध और लड़त एक चिकित्सक अभ्यास. डॉक्टर शेलार सर का इस कंपटीशन के बारे में एक्सपीरियंस और ओपिनियन जानते हैं. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुधाकर शेलार, अहमदनगर महाविद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या साधन केंद्राच्या वतीनं दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धेचा परीक्षक या नात्यानं आपल्याशी संवाद साधतोय. दिनांक 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये अहमदनगर महाविद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संसाधन केंद्रानं दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्तरावरती या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला. त्याचा परीक्षक या नात्यानं या विद्यार्थ्यांनी पाठवलेले जे व्हिडिओ होते ते मी त्यांचं अवलोकन केल्यानंतर त्या संदर्भातला जो काही पारितोषिक वितरणाच्या संदर्भातला निकाल आहे हे परीक्षण करत असताना या विद्यार्थ्यांनी निवडलेला जो विषय आहे तो विषय कोणता होता आणि तो कशा पद्धतीने मांडला गेला, त्यांनी कोणता आशय त्यातून सांगितला आणि विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती शैली कशी होती, भाषा निवड कशी होती आणि एकंदरीत त्यांचं सादरीकरण कसं होतं या पैलूंचा विचार केला गेला. त्याचबरोबर काव्याच्या बाबतीमध्ये कविता स्वरचित होती की इतरांची कविता त्यांनी वाचून दाखवली. त्याचबरोबर त्या कवितेचा विषय, आशय आणि सादरीकरण कोणत्या प्रकारचं होतं याचा प्रामुख्याने विचार केला गेला. संसाधन केंद्राच्या वतीने काही विषय देण्यात आलेले होते. वक्तृत्वासाठी स्वातंत्र्याची 75 वर्ष, स्वच्छ भारत एक स्वप्न, ऑनलाईन शिक्षण आणि शैक्षणिक संस्था असे काही विषय वक्तृत्वासाठी दिले गेलेले होते. त्याचबरोबर निसर्ग आणि अंधश्रद्धा असा विषय काव्यासाठी दिला गेलेला होता. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो. संगीतमय दुनियेतील सुरेल लहरी स्वच्छंदी, काव्यमय सुगंधाने, रसिकमने करूया आनंदी. खरंच या 4 ओळीतील शब्दांप्रमाणेच गायन स्पर्धा पार पडली.
आणि या गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या गायन स्पर्धेचे परीक्षण सौ स्वरांगी सतीश काळे मॅडमनी केले. मॅडम पुणे येथील रहिवासी आहेत. भारती विद्यापीठातून त्यांनी संगीत विषयात BA ही पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई येथून त्यांनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. तसेच ओंकार प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत ओंकार संगीत विद्यालय पिंपरी याच्या त्या संचालिका आहेत. या विद्यालयात परदेशी विद्यार्थ्यांबरोबरच दिव्यांग विद्यार्थी देखील संगीत शिक्षणाचे धडे घेतात. स्पर्धेविषयी त्यांचे मत आणि त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी स्वरांगी काळे. अहमदनगर महाविद्यालयाच्या RCDA कडून दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या आयोजनाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे खूप खूप अभिनंदन. दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेत आयोजकांनी मला परीक्षक या नात्याने सहभागी होण्याची संधी दिली. या निमित्ताने मी मोठा वारसा असलेल्या संस्थेशी जोडली गेली. त्याबद्दल RCDA व अहमदनगर कॉलेज यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. स्पर्धकांचे परीक्षण करण्याची योग्यता माझ्यात येण्यासाठी माझ्यावर सांगीतिक संस्कार केलेले माझे गुरु पंडित मुकुंद मराठे, डॉक्टर सौ संध्याताई काथवटे व सम्राट पंडित यांना सादर प्रणाम. खरं तर आयोजकांकडून 3च विजेत्यांची निवड करण्याचे सांगण्यात आले होते, परंतु सर्वच स्पर्धकांचे सादरीकरण लक्षात घेता विजेत्यांची निवड करणे आव्हानात्मक होते. क्रमवारी लावताना कस पणाला लागला, म्हणून आयोजकांची परवानगी घेऊन एक उत्तेजनार्थ क्रमांक काढला. परीक्षणाचे नियम म्हणून सूर, ताल, लय, गाण्याची निवड, शब्दोच्चार व सादरीकरण या निकषांवर आधारित मूल्यमापन करून एकूण 4 विजेत्यांचे क्रमांक काढले आहेत. सर्वच स्पर्धक कलाकारांना तुमच्या पुढील सांगीतिक वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच माझ्या संगीत साधक मित्रमैत्रिणींना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल व स्पर्धेच्या परीक्षणाच्या निमित्ताने मला समृद्ध अनुभव घेता आला याबद्दल RCDAचे पुनश्च एकदा आभार मानते. धन्यवाद. RCDA is the dream project of our principal, Dr. R.J. Barnabas sir. He is the constant source of motivation for all of us towards this project. He is continuously helping to gain the objective of this project to help the differently able students in college and serving the society with the help of this project. Now, Dr. R.J. Barnabas sir is going to declare the result of various competition held on the occasion of 5th September. Now I request our principal Dr. R.J. Barnabas sir to declare the results of various competitions held. Good morning to all of you. I just want to take this opportunity to thank all of you who participated in the elocution, singing and poetry recitation that has been organized by the RCDA of Ahmednagar College. This is a very important event in the lives of all of us in Ahmednagar College, as we have and hold RCDA very close to our hearts. Let me directly begin by announcing the winners of the competition. Before that, let me take this opportunity to thank our 2 esteemed judges for this competition, Dr. Sudhakar Shela from our college and Swarangi Kale from Pune. So here go the results. Declaration of the results from the elocution competition. The first is Dipanjali Keskar from Usmanabad. Second, Kajal Shah from Raigad. And third, Harshad Kasar from Ahmednagar. In the poetry recitation competition, again, double congratulations. Dipali Keskar from Usmanabad.
Fatima Molani from Kolhapur, and Sudhodan Sardar from Amravati. In the singing competition, first Vikas Sawan from Charisgaon, Yogita Borgave from Sangli, and jointly for point for 3, Rama Parpandilia from Solapur and Nilesh Labde from Pusat. Congratulations to all our winners and God bless you, and looking forward to a even larger and more wholehearted participation in similar competitions that we at the RCDA will be having in the days to come. God bless you all. Thank you and congratulations again. सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रिंटेबल सर्टिफिकेट देण्यात येईल. तसेच विजेत्यांना मिळालेली जी रक्कम आहे ती फोन पे, गुगल पे किंवा ऑनलाईन बँकिंग थ्रू पाठवण्यात येईल. इतर सर्व सहभागी स्पर्धकांना ईमेलद्वारे किंवा व्हॉट्सॲपद्वारे त्यांचं सर्टिफिकेट पाठवण्यात येईल. It's not happiness that brings us gratitude. It is gratitude that brings us happiness. First of all, I thank Almighty God for showering His abundance blessing on all of us. I would like to thank our principal, Dr. R.J. Barnabas sir, for his continuous support for conducting various activities through RCDA. I would also like to thank Team RCDA, IQSC coordinator, technical support team, and our present and past students. And last but not the least, I would like to thank all the participants for their active participation. Without you, this competition would not happen. अहमदनगर महाविद्यालयातील RCDA सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. And now this is the time for the most awaited result. Thank you all.